आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एक निंबू पाणी द्या. सुंदर, बरं आहेस ना? दादा, लई आभार तुमचे. अगदी देवासारखे धावून आला. लई उपकार झाले. मॅडम, हो उपकार कसलं, उलट आमचं भाग्य की तुम्हाला मदत करता आली. नाही तर काय, तुम्ही का कमी उपकार केले आहेत आमच्यावर? पुऱ्या आयुष्यात कधी फेडू शकणार नाही इतकं ऋण आहे तुमचं. आमचा पुरा संसारच तुम्ही उभा करून दिलेला आहे. गेलेलं समद शेत तुमच्यामुळे आम्हाला परत मिळालं आहे. तुमच्या कामी येणं म्हणजे आमचं नशीबच आहे. नाही, पर आता माझ्या हातनं यापुढे असं काय होईल असं नाही वाटत. तुमची माणुसकीच लाख मोलाची आहे. पर मॅडम, तुम्ही हे असं नशिबाचा खेळ म्हणायचं, दुसरं काय. पर आता कुठं जाणार? वाट कुठून तिकडे जायचं बाबा. आता कसला विचार करत बसू नका, चला आमच्या घरला. नको दादा, तुम्ही आमच्यासाठी आता केलं तेच खूप आहे. आम्ही तुमच्याकडे आलो आणि तुम्हाला त्रास झाला असं नको व्हायला. बरं ठीक आहे, पण तुम्ही काळजी घ्या आणि काय लागलं तर हक्काने सांगा. बरं, येतो आम्ही. कसली भारी आहेस तू, सॉलिडच. हे म्हणजे चोराला धार्जनी अमावस्येची रात, चिचुंद्रीच्या पाठीला वाघाची कात. कसली हुशार आहेस ग तू. समधी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतलीस. आता आपल्याला एकमेकांचाच आधार, पण तूच आमची तारणहार. या बैला का म्हणून आता कामनीचा पुळका या लागलाय. हात नाही लावायचा. माझ्या परवानगीशिवाय या घरातल्या कुठल्याच कसपटाला बी हात नाही लावायचा. कळलं? चल हो बाजूला. बर, तू म्हणशील तसं. बर, तू आमच्या बाजूने हाईस म्हणल्यावर आम्हाला दुसरं काय पाहिजे नाही का? चला निघा. येतो आम्ही.
आज माझी पहिली वटपौर्णिमा सूर्यवंशी वाड्यात असतो तर आज मी आणि शरूने एकत्र पूजा केली असते, पण हे सगळं काय होऊन बसलंय? देवा, मला खरंच काय आठवत नाही. बऱ्याची शिक्षा अक्षरानं आईला का? माझ्यामुळे त्यासनी तो सूर्यवंशी वाडा सोडावा लागला. मी त्या कामिनीवर विश्वास ठेवून लई मोठी चूक करून बसलो आहे. आई अंबाबाई, काय बी कर, पण मला समजून आठवू दे. अक्षरा, वाईट वाटून घेऊ नको. एका सौभाग्यवती स्त्रीचा खरा दागिना तिचं मंगळसूत्र असतं आणि यो दागिना तुझ्याकडे आहे. त्या कामिनीकडे यो दागिना नाही. समद मिळवून भी कामिनीकडे ती श्रीमंती नाही जी तुझ्याकडे आहे. खरंच अक्षरा, आपण काय बी गमावलं नाही. अगं, श्रीमंती काय फक्त सोन्यात असते का? एका सौभाग्यवतीचं वैभव या काळ्या मन्यात आणि त्या मन्यांना जोडणाऱ्या धाग्यात असत. आज वटपौर्णिमेचा दिवस आहे. आजच्याच दिवशी सावित्रीनं यमाकडे जाऊन आपल्या पतीचे प्राण परत आणले होते. माझी खात्री आहे, तू जर मनात आणलंस ना तर तुझा संसार नव्यानं उभा करशील. हे करायला सक्षम आहेस तू, अशी खचणारी नाही. आणि बाळा, या लढ्यात तुझी ही आई तुझ्या बरोबर आहे. आजच्या दिवशी सौभाग्यवती आपलं सौभाग्य अखंड आणि अबाधित राहावं म्हणून वडाची पूजा करतात. त्याच्याकडे साकडं घालतात का माझ्या पतीला दीर्घायुष्य मिळू दे, आमचा संसार या वटवृक्षासारखा बहरू दे. जा, तू बी पूजा करून घे. होय, मी नाही खचणार. आज या वटपौर्णिमेच्या दिवशी मी या वडाला साक्षी ठेवून वचन देतो